21 महिने उलटूनही पतीच्या मारेकऱ्यांना पकडलं जात नाही म्हणून व्यवस्थेसमोर हताश होऊन ती पोलीस स्टेशनमध्येच जीव देण्याचा प्रयत्न करते। ही घटना आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील। फक्त 6 गुंठे जागेसाठी महादेव मुंडेंवर 16 वार केले जातात आणि वार इतके भयावह असतात की त्यांची अन्ननलिका तुटते आणि त्या अन्ननलिकेचा तुकडा, मांसाचा तुकडा ते मारेकरी स्वतःच्या शौर्याचं प्रतीक समजत सोबत घेऊन जातात। 21 ऑक्टोबर 2023 परळीतील महादेव मुंडे यांचा भर दिवसा भर चौकात लोकांसमोर खून होतो, पण कुणीही वाचवायला तयार येत नाही आणि 21 महिने लोटूनही कुणी जबाब नोंदवायला देखील आलेलं नाही। त्यामुळे 21 महिने लोटूनही मारेकऱ्यांना अजूनपर्यंत पकडलं नाही। पत्नी ज्ञानेश्वरी 2 लेकरांना सोबत घेत न्यायासाठी भीक मागत फिरत आहे। कधी सामाजिक सलोख्याच्या लोकांना जाऊन भेटते, कधी न्यायालयाचं दार ठोठावते, तर कधी मुख्यमंत्र्यांना न्यायासाठी दाद मागते। म्हणतात परळीतील सगळ्यांनाच माहित आहे महादेव मुंडेंचे मारेकरी कोण आहेत, पण कुणीच जबाब नोंदवायला तयार नाही। ज्या देशात पुरावे अपुरे पडतात म्हणून बॉम्बस्फोटातील आरोपींना मुक्त सोडण्यात येते, त्या